सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय। उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील मनाकर्णी या घाटाची नासधूस व लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीच्या विटंबनेबाबत तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस, महिला काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेसह तिवसा तहसील कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने धडक देत केंद्र सरकारच्या वाराणसी कॉरिडॉर विकास आराखड्याचा निषेध नोंदविलाय। पुरोगामी विचारसरणीचा वारसा जपणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी पुसण्याचं काम केंद्र सरकार एका विशिष्ट ध्येयाने करत असल्याचा आरोप यावेळी तालुका काँग्रेस कमिटीने केलाय। सुमारे 250 वर्षांपूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी काशी विश्वेश्वर घाट त्या ठिकाणी नादुरुस्त मंदिरांची पुनर्बांधणी, तिथला जीर्णोद्धार व धर्मशाळांचं बांधकाम करत सामाजिक, ऐतिहासिक व धार्मिक वारसा जपण्याचं काम केलं। मराठ्यांना सोबत घेऊन अहिल्यादेवी होळकरांनी अनेक समाज हितकारक कामे केली। जिजाऊ, अहिल्या, रमाई, सावित्री, फातिमा शेख आदी महिलांनी नारी शक्तीला प्रेरणा दिलेली आहे। परंतु विकास कामांच्या नावावर असे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसे नष्ट करणं योग्य नसून देशात अनेक प्रश्न प्रलंबित असताना करोडो रुपये खर्च करून धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या सरकारने अनेक मंदिर तोडत त्यांच्या विचारधारेला फाटा दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। अयोध्येमध्ये सुद्धा कॉरिडॉर व पुनर्विकासाच्या नावावर असा वारसा नष्ट करणं योग्य नसल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व उपस्थित धनगर समाजाच्या बांधवांनी व्यक्त केल्या आहेत। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व पदाधिकारी यांनी सुद्धा या निवेदनाला पाठिंबा देत आपली उपस्थिती दर्शविली आहे। तालुका अध्यक्ष वैभव वानखळे, शहर अध्यक्ष सेतू देशमुख, माजी सभापती कल्पना दिवे, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र राऊत, प्रकाशराव सोनने, अनिल थूल, सुरेश धावणे, दिलीप वानखळे, माधुरी निमकर, पूनम काळमेघ, नगरसेविका अर्चना भोंबे, सावित्री वाघमारे, राणी उमरे, जया गंधे, बेबी बाखळे, सरिता गौरखेडे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते।